तर नमस्कार मित्रांनो, तो तुम्ही आज तो ब्लॉग होणार आहे. तर मग आजी काय म्हणते ते तुम्ही ऐका, पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला बघा. पाणी पिणी द्यायचा ते म्हणजे हा काय करू आम्ही नुसतं बसून खायचं. ते आमच्या वराचे राखण. तुम्ही कुणाच्या हाताखाली होता? कुणाच्या हाताखाली होता? स्वयंपाक करायला होते मी. कुणाच्या हाताखाली? गोपीनाथ मुंडे काय? बर बर. तुम्ही स्वयंपाक करीत होता का? बर बर. भाज्या लय मस्त बनवते. वांग्याची भाजी, मेथीची भाजी. त्याच्यामुळे गोपीनाथ मुंडे ढुलता नाही आणला हाताखाली. माझ्यावर 4-5 भाज्या बनवायच्या. भाकरी ओल्या हुंड्याच्या पातळ मस्त करायच्या. आणि दादा काय करतो ते? दादा म्हातार त्याला काय काम होतं, नुसतं बसून म्हणले पण तर पाणी पिणी द्या जायचे उसळ हाकायला वाजल्याचे म्हणले काय नका बर बर बर. येतात मेवाना हातावर कसा रोज होती. त्याच्या मेवाने काय केलं, तू ऐका कवळाचं घर होतं ना आमचं आम्हाला राहायला. त्याने काय केलं, आला आणि चापाक गोंदा केला, धुंडायला लागला, भांडायला लागला. कोणाच्या बापाला देत नव्हते, आयरानात असले तरी त्याला ठोकून मोकळं करायला रिकामी होती. वाट येत नव्हता कोणी दारात. चिमटीच्या खोल्या होत्या, माझ्या वाट येत नाही यायचं नव्हतं. आम्ही काय करीत, मग ते एकदा बसले काय नाही म्हणजे 10-11 वर्ष 10-11 वर्ष बदले राखण बसायचं. कशाला राखण वावड्याला कोणी येतं काय न्यायला काय नव्हते. तर राखण बसवते एकली मी एकली अशी सडक होती आणि हे असं होतं वावर. हे बाबा हे सगळं बघा अशी सडक होती आणि माळ कोणाचे बाबत नव्हती यायला. तुम्ही हानीत होतात माणसाला मग अयो लिंबी खतर होते. चोराला तुझी चोराला हा म्हणजे बरे होते ना जाडजोड. हा काय केलं बरं का माझ्या नाकात नव्हतं मोर बरं का होती आणि गळ्या सोनं आणि कानात तुम्ही मोदीला मोदीला त्यांना भेटायला जात असेल. तोळ्यावर वाळेन मोदी असे मराठीसारखे भारे भारे लुगडेन भारे भारे गोमोसली मांगडेन आणि जाडजोड बी होते बरं का. आता कुठे गेलं ते सोनं? सोनं ते गेलं मुंबईला. मुंबईला ट्रान्सफर केलं. कुणाला दिलं सोनं ते? घाणठोलं होतं. मग सोडून नाही का आणलं सोनं ते डबल? नत गेली मोर नाही गेली दागे नाही गेले. आणि एक म्हातारी होते बरं का, त्याच्यापाशी दंडातल्या वाक्या आणि तोडे आणि तोड्यावरचे वाळे गोमोसी मोदीकडे त्याच्याकडे गोपीनाथ मुंडे गेला असता भेटायला त्यांना मोदीला दिल्लीला होते वाटतं तिथे. त्याच्या भेळ काय आला आणि काय मोदीची त्या दिवशी दिल्लीला मीटिंग होती आणि त्या दिवशी तुम्ही मोदीला भेटायला गेलता. माधुरी ह्या प्रकाराची केवढ्या पोरी एवढी होती केवढ्या पोरगी काय एवढी होती. आम्ही स्वयंपाक बनवायला होत्या बाबा कधी मध्ये कोणी आले जेवायची. हा ते येत होते ना गोपीनाथ मुंडे फळकर मुंडे एवढा नातो आता नाही गौमावशीची मोदी सगळी मीटिंग झाली एक बघून आले ना बाई बाई पुरी मुंबई त्यांनी फिरली आधी मुंबई आला का बाई ते गावात फिरले तिकडे अरे जीप होती त्याला फिरायला पिशे बरोबर असं मग इकडं हाताने हात केला काय म्हणते उभा करायचे मान मग जायचं. मग गेला दोनदा व्यवसाय गेले बया मानल्याला सुचारे गाड्या बाय म्हणल्या त्या ह्याची गोपीनाथ फळगची बाय कोणत्या म्हणल्या मला बरं का परा भाय बाय लुगडे भाय बाय डोगर अंगावर असे आणि बरे झाड झुड साधे होते बरे तुम्ही असं का नाही. मित्रांनो बघितलं तुम्ही काय म्हणते माझी आजी. तर व्लॉग जर चांगला वाटला असला तर व्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू ते एक नवीन पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय. जय हिंद जय महाराष्ट्र.